दिवसानं आलो सासूरवाडीला आणि सासूच भेटली पहिले. ते पाय वगैरे धुवायला कोण नाही सासूरला आल्यावर. आतमध्ये आता तुझं संपलं आता. हे बघा मंडळी, जावयाची काही इज्जत नाही. तर नमस्कार. अनाया निघाली तिच्या गावाला आणि बघा किती खुश आहे. काय टी शर्ट वरती काय लिहिलंय तुझं? मूड, फेस्टिवल मूड का वेकेशन मूड? वा, स्पेशल मोड म्हणजे लाईफ मध्ये मोड घेतलाय तिने आहे ना. आणि मम्मानी सकाळी सकाळी उठून बघा आमच्यासाठी काय बनवलं. हा, जिला ते आवडते तेच बनवते नेहमी. सँडविच जे बनवलं होतं ते खाऊन आले, ते काय नाही सांगत. मेवनीसचे सँडविच बनवले तिने. मायोनीज. सकाळी विचारले मायोनीजचे सँडविच आहेत काय, पण नाही बोलते मेवनीजचे सँडविच आहेत. काय बोलत होती? मेवनीज. मल्लू मीडियम मधनं शिकली आणि मायोनीजला मेवनीज बोलते. आणि मेवनीज पूर्ण बाहेर निघाली. सँडविच मधनं मेवनीज पूर्ण बाहेर निघाली बघा. भरलेलं असं आहे म्हणून तसं झालं. आणि ही जी पॅकिंगचा जो क्रेडिट आहे ना तो मला जात सिल्वर कॉईल मध्ये. आणि केरळमध्ये गेलो ना की आपण केळीच्या पाण्यानंच तापवतो गॅसवरती आणि त्याला सिल्वर कॉईल बनवत असतो. तर या सर्वांनी फॉईल आहे हो, कॉईल की बोल रही आहे. मी बघ कॉईल, फॉईलला कॉईल बोलते बघा. आहे प्रॉपरली पॅक नाही केले म्हणून असं झालं. हा, जर पॅक प्रॉपरली केले असते ना तर सर्व संपले असते. सेम सेम ना, आपण फ्लाईट मध्ये खाल्लं होतं. हा, सेम पिझ्झा खातो असं वाटतं ना. नाही, आणि माझ्याकडे दुसरं काही चॉईस नाही तर हाच बोलणार. आता आमच्या सीटवरती एक छोटा बाळ आहे आणि त्याची आई आहे आणि आई झोपली म्हणून आम्ही दुसऱ्यांच्या सीटवरती आलोय. खास रिक्वेस्ट केली जेवणासाठी. आता ती कधी उठेल कधी नाही, पण आम्हाला जबरदस्त भूक लागली होती म्हणून आलोय. आणि आणखी एक सिनियर सिटीजन आहे, एक फॅमिली आहे, त्यांना रिक्वेस्ट करून आमच्या सीटवरती बसवलेत. तर ती फॅमिली खेडमध्ये उतरणार आहे, तिथपर्यंत आपण ऍडजस्ट करणार. बघूया कसं होतंय. पण ट्रेन चांगली आहे आणि माणसंही सुद्धा चांगली आहेत. बघूया, एन्जॉय करूया आणि पुढे जेव्हा भेटू तेव्हा भेटूया. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनायाचा मुत्तशन आणि आमोमा बघायला भेटणार आहे ना. अनाया खुश आहेस ना? भरपूर दिवसांनी चालली ती केरळला. वर्षांनी. मंडळी 3:45 झालेत आणि आपण पोचलोय खेडला. आणि अनाया बघा मस्ती करते खूप. कलिंगड काय खाते, झोप बिलकुल येत नाही तिला. झोप मारलीस काय तू? नाही ना. मम्माला आमच्या सीटवरती सिनियर सिटीजन असल्यामुळे मम्माला टॉपवरती जावं लागलं आणि मम्माला चक्कर यायला लागली म्हणून खाली आली. आता अनायाचा मूड झालाय कुठे? आमोमाकडे जायचा, उमेशच्या सासूमाकडे जायचा. चल, ती स्लीपर क्लास. दुसरी आमोमा, मीन चेची बोलतात तिला. हा, मीन चेची. मीन म्हणजे मासली असते ना. हा, नाही. आता तिचा डब्बा S2 मध्ये स्लीपर क्लास आणि आपण आहोत B2 मध्ये. खूप लांब जायला लागेल आपल्याला. थांब नाही, धावू नको. सर्वजण सफेद चादर घेऊन झोपले तिकडे. हे कोणतं आहे? 2 टायर AC. 4 सीट असतात ना. आता कुठे आली? त्याला बोलतात पॅन्ट्री. हा, जाऊ शकते. इथे जेवण भेटते ना आपल्याला ट्रेन मध्ये, ते सर्व इकडे बनते. ट्रेन मधली कॅन्टीन. बापरे, कुठे आली? खूप मोठा प्रवास करून जावा लागेल. S2 मध्ये आहे ना ती. हा, B2 पासून S2 पर्यंत जायला कमीत कमी 6 आणि ते 2 8-9 डब्बे बदलून जायला लागेल नाही आपल्याला. आणि अनाया फुल जोशमध्ये आहे. बाहेरनं पण जाऊ शकतो आपण, पण बाहेरनं ट्रेन चालू झाली तर अनाया खालीच राहील स्टेशनला. म्हणून आम्ही आतमधनं चाललोय बघा. मजा येईल ना या गरमीमध्ये. आणि 25-23 किलोमीटर चालल्यानंतर आलाय आता S2. आला ना S2 आहे ना. कुठं आहे? मीन चेची काय बोलतात तिला? चेची म्हणजे ताई ना. मग आई कशी काय झाली ती तुझी? मम्माची ताई. थांब, मम्माचा फोन आला. हेलो, कैसे हो आप? आपसे मिलने है, उसको मिलने का था. ठीक है ना. हाँ, सामान सब रख के बैठी है. चलो नहीं तो हमारे पास उधर.
हाँ आराम से. कोणचं आहे, लोअर आहे की कोणचं आहे? बीचवाला आहे. ऑलमोस्ट फ्रंट साईडला आलो आहे बघा ट्रेनच्या, एकदम जवळ आहे आणि अजून सिग्नल रेड आहे. ऑलमोस्ट 2 मिनटं लेट होती, आणखी आता 4-5 मिनटं ट्रेन लेट चालेल. आणि अनाया मस्त बसली गोष्टी करते मल्याळममध्ये आजीसोबत. ये इकडे. काय बोलते आजी? खाऊ नको भाजी? काय बोलली? कशी आहेस तू? तिकडे जमते ना? हा, थंडी नाही वाटत? थंडी नाही वाटत ना, पण इथे किती गरमी आहे ना. हो. जा भेट, मग जाऊ आपण. चल. चला तर आजीला भेटून आलोय आपण. अनाया काय दिलं तुला? ऑरेंज. बापरे, ऑरेंज दिलं. ट्रेनमध्ये बसून कलिंगड खाल्ले, कलिंगड पूर्ण अख्खा कलिंगड चेपलं आणि आता बघा ऑरेंज खाते, ऑरेंज. संध्याकाळचे 6:40 झालीत आणि आपण पोचलोय रत्नागिरीला आणि चाललोय हापूस. हे बघा रत्नागिरीचे हापूस. कधी बघितले काय नाही रत्नागिरीचे हापूस? हे बघा. डझन कसं दिला? 600 रुपयाचे. एवढे सगळे डझन 600 रुपये डझन. डझन मध्ये किती असतात अनाया? 16 16 असतात. 1200 रुपये पेटी, 2 डझन. बघा रत्नागिरीचे हापूस आंबे. रत्नागिरी पण गेला आता. तर मस्त झोपूया, उद्या सकाळी भेटूया आता. ओके, हिच्या पायाला लागलं वाटतं. हाय अनाया, गुड मॉर्निंग. झाली झोप? हां, मस्त झोपलीस ना मिडल सेटमध्ये. गार नाही वाटलं ना? थंडी नाही वाटली ना? हा बघा ब्लँकेट तसंच तसा पडलाय. ते ब्लँकेट कशाला दिलंय तुला? चादर. चल उठ, आता पोचलो आपण केरलामध्ये. आणि अनायाची फ्रेंड बघा दक्षू. हाय दक्षू. हाय. बिझी आहे, तिचा प्रोजेक्ट चालू आहे मोबाईलमध्ये, कार्टून बघायचा ना. हे बघा अनाया, तुझी क्यूट फ्रेंड तुला बोलवते, ये. तुझ्या आधी उठून बसली ती दक्षू. ही बघा बाल्कनी मधनं बघते दक्षूला. हाय. इडली वडा, उपमा वडा, व्हेज ऑमलेट, कटलेट. उमा काय घेणार आहेस आज नाश्त्याला? काय बनवलंयस? सेम जा किचन मध्ये काहीतरी बनवून ये. सेम ॲज यस्टरडे. हा, आज उमा फ्री आहे. नेहमी सकाळी उठल्या नाश्ता बनवत असते, पण आज तिचा दिवस आहे. आज तिच्या गावामध्ये आलोय. आता घाबरायला लागेल उमाला. काय आहे ना आपल्या जवळ, ते काय बोलतात त्याला गुजराती ठेपला. आणि चपाती पण आहे, चहाच्या सोबत खाऊया. आणि चहावालाही आलाय. माझा केरला आलाय. आणि केरला आलाय बघा. केरला आयन फॅब्रिकेशन. कसा झाला प्रवास? बापरे, हा, मस्त होता. झोप आली ना? आली, पण इथे खालचे सीट होतं ना. मी तर दुसऱ्याच्याच सीटवर झोपलो होतो. त्याला उठवलं. मला उठवलं आणि परत आपल्या सीटवर बॅक टू पॅव्हिलियन पाठवलं. पण अनायाला बघताय. चल ब्रश बिश करूया, आता जाऊया अमुमा मुत्तशनला भेटायला. चला मंडळी, 11:20 झाली आणि आपण पोचलोय त्रिसूरला. आणि ही बघा आपली गाडी. मजा आली ना अनाया? हा, सर्व आपल्या कोचमध्ये जे माणसं होती त्यांच्याशी दोस्ती करत करत पोचलोय आपण. आता उमा कन्फ्यूज झाली कुठं जायचंय. किती वर्षांनी येतेस गावायला? 10 वर्षांनी का पहिल्या वर्षी? दरवर्षी गावी येत असते तरी कन्फ्यूज होत असते. नेहमी आई बाबासोबत येते ना, म्हणून आता रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बघ आता रिक्षा कुठं भेटेल. जिओ 5G आलाय बघा इकडे. आणि आलोय स्टेशनच्या बाहेर आणि आता रिक्षा आणि टॅक्सी बघणार ना अनाया? कशाने जायचं? AC नॉन AC? नॉन AC. रिक्षामध्ये जायचं आहे. रिक्षा AC नाही भेटणार. ही बघा अशी मोठी जाडी रिक्षा असते यांच्याकडे. त्याच्यामध्ये आपला आरामात लगेज जाईल. तो लगेज घेऊन घुसूया. तर आता उमा गेली आहे प्रिपेड ऑटोच्या टॅक्सीच्या लाईनमध्ये. तिथेच आपल्याला तिकीट काढायचं आहे आणि जायचं आहे. अनाया, मम्मा खूप घाबरली. पहिल्यांदाच करते हे सर्व. पोलीसवाल्याला घाबरून विचारून करते. चला फायनली आली आपली रिक्षा. गणपती बाप्पा मोरया. तर फायनली रिक्षा भेटलेली आहे
आणि केरलामध्ये आल्यावर जाणवायला लागलेली आहे इकडची गरमी. मस्त ना, AC ट्रेनमध्ये काहीच नाही वाटलं आम्हाला. आणि आता रिक्षामध्ये बसलोय तर मस्त एकदम घामाघूम झालोय. काय बोलला तो पोलीसवाला? हा पोलीसवाला बरोबर आपल्याला गाईड Guide करतात, म्हणजे अच्छा. काहीच आपल्याला ये नाही. आणि प्रॉपर ते काउंटर पण होता, म्हणजे ते 2 रुपीज सर्व्हिस चार्ज घेतात हा. इन्फॉर्मेशन साठी, फक्त 2 रुपीज. बघा 2 रुपीज मध्ये काहीच नाही. आणि प्रॉपर आपल्याला रस्ता कुठला आहे, म्हणजे असं फिरून विरून नाही, स्ट्रेट कुठला रस्ता आहे ते यांना सांगून ठेवतात. टॅक्सीवाले 750 रुपये सांगत होते आणि उमा सांगते की 300 रुपयामध्ये रिक्षा भेटत असते. तर आता याचे किती रुपये होतात ते तुम्हाला घरी गेल्यावर सांगते. Yes. आता मस्तपैकी केरलामधली रिक्षा राईड एन्जॉय करा तुम्ही. चला. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तुम्हालाच नाही माहिती आलं का गेलं. आमूम आली. त्या ड्रायव्हरला गिअर पण नाही भेटत. ए आमूमा. लय दिवसानं आलो सासूरवाडीला आणि सासूच भेटली पहिले. अमुमा, हाऊ आर यू? अरे पडेल खाली. मुत्तशन एवढ्या बडावाला बॅग 400. ओके, थँक्यू. थँक्यू. सासरे आमचे मीटिंगला गेलेत कुठेतरी, पण तुम्ही घर बघताय आणि आजूबाजूचा नजारा बघताय. सुंदर ना उमा एकदम. चला. अरे बापरे, गाडी. तुलसी गेली आमची. कुठे आहे तुलसी? हा, तुलसीला शिफ्ट केली इकडे. बापरे. हा, चला. ते पाय वगैरे धुवायला कोण नाही येत सासूरला आल्यावर. आतमध्ये ये आता, तुझं संपलं आता. हे बघा मंडळी, जावयाची काही इज्जत नाही, पाय वगैरे धुवायला येतात असं काय. हे दरवाजा उघडा. आमचे सासरे घरी नाही तर मस्त मजा आली असती. तर स्वागत आहे तुमचा केरलामध्ये. हा, चंद्रीची आंघोलीला गेली चंद्रीची. आणि आम्ही आलोय आमच्या रूम मध्ये. इथंच राहणार आम्ही आता 15-20 दिवस. आल्या पाय तर नाही धुतलेत कोणी, पण पाणी दिलंय बघा. थँक्यू. आता तू स्वतःच घ्यायला लागेल सर्व. इडली, इस्टू, डोसा सर्व खाणार बघा. सांबार आणि केळी बघा. कैसे हो? बस एकदम बढ़िया हाँ. एक प्रोग्राम था. अच्छा, प्रोग्राम जाके आए हो क्या? नाणे आधी आंघोळ करू दे त्यांना. उत्तशन कोणाच्या तरी देतला जाऊन आलेत. ओके, मैताला जाऊन आलेत ना, म्हणून आंघोळ करायची असते. ओके, डोंट फील बॅड. हा, तर आलेली आहे आपल्याला डोसा, इडली, इस्टू, चटणी, सर्व काही. ओके. हां, तर आता सर्व हळूहळू मंडळीला तुम्हाला भेटवते आणि पूर्ण केरळ तुम्हाला या सिरीजमध्ये दाखवते. ओके. आता आपली चंद्रेची आंघोलीला गेली ना. हां, तिनं आपण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटवतो. ओके. तर कसा वाटला मंडळी? ही बघा आता खूप एक्सायटेड आहे. हां, तर कसा वाटला मंडळी आजचा ट्रॅव्हल ब्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा. आणि अनायाचा जो उत्साह होता मला मुत्तशनला भेटल्यावरती, तो कसा वाटला आणि आमचा केरळमधला घर कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही अलग नवीन बघायला भेटलेलं आहे ना. तर चॅनल सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा. आता या सर्वांनी इडली खायला. टिल देन टेक केअर. बाय बाय. चला.